करुणाजी नमस्कार. कसं पाहताय तुम्ही या आव्हानाकडे? एकीकडे बचत करा, इंधन खर्च कमी करा, येणाऱ्या संकटाला सामोरं जाण्याकरता थोडासा बचत करून व्यवहार करा असा सल्ला पंतप्रधान देताना दिसत आहेत. तिथं होर्डिंग्स वगैरे लावण्यावर निर्बंध घातले गेले आहेत, खर्च आटोक्यात आणण्यात आलाय. इथं चंद्राबाबू नायडू म्हणतायत आंध्र प्रदेशमध्ये 3 मुलं जन्माला घाला 30,000 रुपये देतो, 4 मुलं घाला 40,000 रुपये देतो. जसे की आपण बघू शकता की आत्मनिर्भर भारतच्या जे मोदी साहेबांनी उपदेश दिला होता, पण आज आत्मनिर्भर नसून भारताची जी परिस्थिती आहे ते पक्षनिर्भर असे लोकांना करण्यात आलेला आहे. पक्षनिर्भर कशाला? क्योंकि आज प्रत्येक पक्ष आम्ही सोना देऊ, कोणी म्हणताय आम्ही सोना देऊ, कोणी म्हणताय आम्ही कपडे देऊ, कोणी म्हणताय आम्ही बच्चे तुम्ही मुला मुली जन्म द्या मुला मुलीला तो आम्ही हे देऊ, 30,000 देऊ, 40,000 देऊ. हे काय चाललंय? अरे तुम्ही जरी खरोखर तुम्हाला करायचं, तुम्ही फ्री मध्ये लोकांना मुला जन्म आला तर तुम्ही 30-30, 40-40 हजार रुपये जरी वाटू शकता, तो लोकांच्या हातामध्ये काम कशाला नाही देताय? आज बेरोजगारी कशामुळे वाढत चालली आहे? आज स्त्रियांच्याकडे काम नाहीये, युवकांच्या हातामध्ये काम नाहीये. फक्त हे लोकांना पक्षनिर्भर जे मोदी साहेबांनी दिला होता उपदेश की आत्मनिर्भर भारत, आज आत्मनिर्भर नसून आज पक्ष निर्भर करण्याचा हे लोक सगळे पक्ष प्रयत्न करत आहे. हे करा, तुम्हाला इतके आम्ही फ्री मध्ये देऊ, ते करा, आम्ही तुम्हाला इतके फ्री मध्ये पैसे देऊ. हे काय चालले महाराष्ट्रामध्ये? हे सगळे जे आहे बोलणं एक करणं एक असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये सुरू आहे. अगदी अगदी. करुणाजी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.